नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या YouTube चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत करते. आपण घेणार आहोत सामान्य विज्ञानाच्या अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण सरळ सेवा भरती 2026 मध्ये येणाऱ्या सगळ्या पदांसाठी, सगळ्या पोस्टसाठी. जसं की आदिवासी विभाग, तलाठी, ग्रामसेवक, महानगरपालिका, नगर परिषद, राज्य उत्पादक शुल्क, कामगार निरीक्षक, पशुसंवर्धन यामध्ये येणारे जितकेही सामान्य विज्ञानाचे प्रश्न असतील त्या सगळ्यांचा सराव आपल्या या लेक्चर मधून होणार आहे. म्हणून लेक्चरला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि ह्या लेक्चरच्या लिंकला आपल्या सगळ्या फ्रेंडकडे शेअर करून घ्यायचं आहे. सगळ्यांनी सेशनला लाईक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला. बघूया पहिला प्रश्न. बघा, खालीलपैकी कशास बेकिंग पावडर म्हणून संबोधले जाते? बेकिंग पावडर म्हणजे काय झालं रे? खाण्याचा सोडा. बेकिंग पावडर इट मीन्स खाण्याचा सोडा. मग खाण्याचा सोडा म्हणून कोणाला संबोधतात सांगा? सोडियम बायकार्बोनेट, सोडियम बायसल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, सोडियम कार्बोनेट. कोणाला म्हणतो आपण बेकिंग पावडर म्हणजे खाण्याचा सोडा? तर म्हणतो सोडियम बायकार्बोनेटला. हा प्रश्न तुम्हाला पेपरला विचारला जाईल. सोडियम बायकार्बोनेट ह्याला आपण खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग पावडर म्हणतो, ज्याचं सूत्र आहे. ठीक आहे, सूत्रांनी पण प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं. तर ह्याचा फॉर्म्युला, याचं सूत्र काय आहे? NaHCO3. बरोबर. याच्यासोबत बघा, वॉशिंग पावडर म्हणजे धुण्याचा सोडा, याचं सूत्र काय आहे? धुण्याचा सोडा. याला काय म्हटलं जातं? सोडियम कार्बोनेट. याला काय म्हणतात? सोडियम कार्बोनेट. यावरती प्रश्न येतात आणि यामध्ये मुलं खूप कन्फ्युज असतात, त्याच्यामुळे कन्फ्युजन नाही ठेवायचंय. सूत्रांनी लक्षात ठेवायच्या गोष्टी. ठीक आहे, धुण्याचा सोडा म्हणजे सोडियम कार्बोनेट Na2CO3 आणि याच्यामध्ये पाण्याचे 10 मॉलिक्यूल असतात म्हणून 10H2O. हे काय आहे? याचं सूत्र आहे. ठीक आहे, आय होप की तुम्हाला छान पद्धतीने समजलं असणार आहे. ओके, जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा, आम्लाची सहती दर्शविणारी पीएच मापन श्रेणी कोणी तयार केली बरं? पीएच मापन श्रेणी तयार करणारे शास्त्रज्ञाचं नाव काय होतं? पीएच मापन श्रेणी अत्यंत म्हणजे एकदम महत्वाचं आहे. जेव्हा पण तुम्ही एखादं प्रॅक्टिकल परफॉर्म करतात त्यामध्ये ते ऍसिड बेस जे आपल्याला द्रावण बघायचे असतात त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे काय आहे? तर पीएच मापन श्रेणी आहे. पीएच मापन श्रेणीने आपल्याला जे काही द्रव्य आहे त्याची ते अम्लारी आहे, त्याच्यात हायड्रोजन आयन आहे की हायड्रॉक्साइड आयन हे समजायला मदत होते. ठीक आहे, मग ही पीएच मापन श्रेणी कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केलेली आहे? बघा, सोरेन सोरेनसन. ठीक आहे, काय शास्त्रज्ञाचं नाव आहे? सोरेन सोरेनसन ह्या शास्त्रज्ञाने पीएच मापन श्रेणीचा शोध लावला. पीएच चा अर्थ काय होतो? पीएच चा फुल फॉर्म काय आहे? पॉवर ऑफ हायड्रोजन आयन. पॉवर ऑफ हायड्रोजन आयन. हायड्रोजन आयनची एखाद्या द्रावणामध्ये किती सहती आहे याला आपण काय म्हणतो? पीएच असं म्हणतो. ठीक आहे, मग पीएच मापन श्रेणी किंवा हे जे स्केल आहे हे 0 पासून 14 पर्यंत असते. यामध्ये 7 म्हणजे काय? 7 काय आहे? उदासीन म्हणजे न्यूट्रल फॉर्म मध्ये आहे. कसं आहे? न्यूट्रल आहे. 0 पासून 6.9 पर्यंत ऍसिड म्हणजे काय असते? आम्ल असते. ह्या आम्लाची जी चव आहे, ठीक आहे, चवीला कसं असतं? हे आंबट आहे. चवीला आंबट असतं. ठीक आहे, 7.1 ते 14 पर्यंत काय आहे? बेस आहे, ज्याला आपण काय म्हणतो? क्षार म्हणतो. ठीक आहे, आता क्षारची चव कशी असते? चवीला कशी असतात? हे कडू असतात. ठीक आहे, कडू असतात किंवा तुरट असतात. कडू किंवा तुरट असतात. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही आम्लाचा विचार केला तर ह्याच्यामध्ये H प्लस आयन्स म्हणजे हायड्रोजन आयन्स असतात, तर ह्याच्यामध्ये OH मायनस आयन्स असतात. काय असतात बाळांनो? OH मायनस आयन्स असतात. ठीक आहे, इतकं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, जसं की थॉमसन यांनी काय केलंय? इलेक्ट्रॉनचा शोध लावलाय. इलेक्ट्रॉन वरती कोणते कण असतात किंवा इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो? इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारित कण आहे. त्याच्यानंतर जेम्स चॅडविक यांनी न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे. न्यूट्रॉनवर कुठलाही चार्ज नाहीये. हे कसे आहेत? चार्ज रहित आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यावर कुठलाही चार्ज येत नाही. ओके, चला जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावरती. बघा, सूक्ष्मदर्शकाचा शोध प्रथम कोणी लावला? तर सूक्ष्मदर्शकाचा म्हणजे मायक्रोस्कोपचा शोध सगळ्यात आधी कोणी लावलेला आहे? ठीक आहे,
एडिसन आहे, त्यानंतर जॉन्सन्स आहे, रॉबर्ट हुक आहे, रॉबर्ट ब्राउन आहे. ठीक आहे. हे जे शास्त्रज्ञ दिले त्याच्यापैकी सगळ्यात आधी मायक्रोस्कोपला कोणी शोधलेला आहे? तर मायक्रोस्कोपचा शोध लावणारे शास्त्रज्ञ आहे झॅकेरियस जॉन्सन. ठीक आहे. पर्याय नंबर दुसरा योग्य. मायक्रोस्कोप मध्ये आपल्याला न दिसणाऱ्या गोष्टी म्हणजे जसं की ज्या खूप लहान आहे, ज्या खूप स्मॉल आहे, जे आपल्या आईजने आपल्याला नाही दिसू शकत, अशा गोष्टी आपण बघतो. मायक्रोस्कोपचे वेगवेगळे टाईप आहेत. जसं सिंपल मायक्रोस्कोप आहे, कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे, इलेक्ट्रिक मायक्रोस्कोप आहे, बरोबर. तर सगळ्यात आधी जे सूक्ष्मदर्शक आहे मीन्स मायक्रोस्कोप आहे, याला जॅकेरियस जॉन्सन यांनी शोधलं. थॉमस एडिसन यांनी दिव्याचा शोध लावलेला आहे. ठीक आहे. विजेचा दिवा हा यांनी शोधला, बरोबर. रॉबर्ट हुक यांनी पेशींचा शोध लावला. पेशींचा शोध लावणारे शास्त्रज्ञ रॉबर्ट हुक होते. रॉबर्ट ब्राउन यांनी पेशीतील केंद्रकाचा शोध लावलेला आहे. पेशीमध्ये जे केंद्रक आहे त्याचा शोध लावणारे शास्त्रज्ञ आहे रॉबर्ट ब्राउन. ओके, आय होप तुम्हाला समजलं असणार आहे. पुढचा प्रश्न बघा दिलेला आहे, पेशींचा शोध कोणी लावला? आता जस्ट मी सांगितलंय पेशीचा शोध लावणारे शास्त्रज्ञ कोण? रॉबर्ट हुक, रॉबर्ट कॉक, फ्लेमिंग आणि एडवर्ड जेनर. कोणी लावला पेशींचा शोध? तर बघा, पेशींचा शोध आणि मृत पेशी आणि जिवंत पेशी या दोन वेगवेगळे शोध लागलेले आहेत. ठीक आहे. तर पेशींचा शोध लावणारे जे शास्त्रज्ञ आहे यांचं नाव आहे रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुक यांनी सर्वप्रथम पेशी शोधली. ठीक आहे. आता ही जी पेशी आहे तर पेशीचा शोध लावणारे शास्त्रज्ञ कोण आहे? रॉबर्ट हुक आहे. रॉबर्ट हुक यांनी 1665 मध्ये रॉबर्ट हुक यांनी 1665 मध्ये मृत पेशी शोधलेली आहे. कोणती पेशी शोधली? मृत पेशीचा शोध लावला. रॉबर्ट कॉक यांनी क्षयाचा जंतू शोधून काढला. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिन नामक अँटीबायोटिक औषधाचा शोध लावलेला आहे. आणि एडवर्ड जेनर यांना एंडोक्रायनॉलॉजीचे जनक मानले जाते. यांनी देवीची लस सगळ्यात आधी शोधली होती. ठीक आहे. म्हणजे आपल्याला जे हे लसीकरण दिलेलं आहे ना, हे एडवर्ड जेनर यांनीच दिलंय. ठीक आहे. आता ही तर मृत पेशी होती. मग तुम्हाला वाटेल की मॅडम मृत पेशी आहे, मग जिवंत पेशीचा शोध कोणी लावला? तर जिवंत पेशीचा शोध कोणी लावलेला आहे? जिवंत पेशी शोध. जिवंत पेशीला शोधलं लिव्हेनहॉक यांनी. अँटोन लिव्हेनहॉक. ठीक आहे. कधी? 1674 मध्ये. यांनी मृत पेशी शोधली. त्या पद्धतीने लिव्हेनहॉक यांनी 1674 मध्ये जिवंत पेशी शोधली आणि ह्या पेशीला यांनी छोटे प्राणी म्हणजे अॅनिमल क्यूल्स असे नाव दिले होते. ठीक आहे. रॉबर्ट हुक यांनी सेल हे नाव पेशीला दिले. आता रॉबर्ट हुक यांनी जी पेशी शोधली होती ही झाडामधून, झाडाचा जो क्रॉप असतो ना, म्हणजे खोडाचा जो भाग असतो, झाडाचं खोड सगळ्यांना माहितीये, त्या भागाला मायक्रोस्कोप मध्ये जेव्हा बघितलं तेव्हा त्यांना चेक्स लाईक असं स्ट्रक्चर दिसलंय बघा अशा पद्धतीने. मग हे जे स्ट्रक्चर दिसलं तर यांना वाटलं ह्या रिकाम्या खोल्या काय आहे? मग लॅटिन मध्ये रिकाम्या खोल्या म्हणजे सेल, म्हणून त्यांनी पेशीला नाव दिलं सेल. ओके, सगळ्यांना समजलं असेल तर सेशनच्या लिंकला शेअर करा. सेशनला लाईक करून घ्या. जितकेही प्रेझेंट असतील प्रत्येकाने सेशनला लाईक केलं पाहिजे बरं. आणि चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी टिक्कर मराठी सरळ सेवा भरती ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय. ओके, चला पुढचा प्रश्न बघा काय आहे. मनुष्यामधील गुणसूत्रांची संख्या किती असते? थँक्यू. मनुष्यातील गुणसूत्रांची संख्या किती असते? इथे 44, 46, 48 की 50? काय आन्सर येऊ शकतं? मनुष्यातील गुणसूत्रांची संख्या किती आहे? गुणसूत्र पेयर मध्ये सांगितले किंवा गुणसूत्रांच्या जोड्या सांगितल्या किंवा लिंग गुणसूत्र सांगितले तर वेगवेगळे तुमचे आन्सर येतात, बरोबर. तर हा प्रश्न तुम्हाला येतो प्रजनन संस्थेमध्ये, कारण तिथे आपल्याला पेशी विभाजन, गुणसूत्रांची संख्या, पेशींचे टाइप्स आणि विभाजनाचे काय काय पद्धती हे आपल्याला इथे शिकायचं आहे. ठीक आहे. काही आन्सर, गुणसूत्रांची संख्या आहे 46. मानवामध्ये 46 गुणसूत्र असतात आणि हे गुणसूत्र जर तुम्हाला जोडीने विचारले गेले ते आपल्या शरीरामध्ये जोडीनेच राहतात, म्हणून इथे येतील 23. 23 जोड्या आहे गुणसूत्रांच्या. त्यापैकी लिंग गुणसूत्राची जोडी वेगळी असते. पुरुषांमध्ये XY जोडी असते आणि स्त्रियांमध्ये XX जोडी लिंग गुणसूत्राची असते. मग ही एक जोडी वेगळी आहे. बाकीच्या ज्या 22 जोड्या आहेत स्त्री आणि पुरुषाच्या त्या कशा असतात? सेम असतात. त्याला ऑटोझोम म्हणतात आणि त्याला अलैंगिक पण म्हणतात. ठीक आहे. अलैंगिक जोडी, जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला की मानवामध्ये अलैंगिक गुणसूत्राच्या किती जोड्या आहेत तर त्या 22 आहे आणि लिंग गुणसूत्राची एकच जोडी आहे. पुरुषामध्ये XY, स्त्रीमध्ये XX. ओके, आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. तर पटकन सेशन लाईक झालं पाहिजे. ओके, चला जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावरती. बघा, भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या वायूची गळती झाली बरं? भोपाळ वायू दुर्घटना अतिशय
तीव्र अशा पद्धतीने त्याचं काय झालं होतं, सगळीकडे ट्रान्सफर ते झालं होतं आणि त्याच्यामध्ये भरपूर लोकांचा मृत्यूही झाला होता. एक पूर्ण कंपनी आहे ज्याला आग लागली होती, कारण त्याच्यामध्ये एक वायू होता, त्याची गळती झाली होती. त्या 20 टन वायूच्या गळतीमुळे 3 डिसेंबर 1984 आय थिंक साल आहे. साल तुम्ही एकदा बघा, चेक करून घ्या. त्या दिवशी हा काय झालेला आहे पूर्ण ही दुर्घटना झालेली आहे. ठीक आहे. 3 डिसेंबरच त्याची डेट आहे. बरोबर. मिथिल आयसोसायनाइड या वायूच्या 20 टन गळतीमुळे ही दुर्घटना तिथे घडून आली होती. ठीक आहे. हा प्रश्न तुम्हाला भरपूर वेळा आलेला आहे. पी-वाय-क्यू आहे. तुम्ही सरळ सेवेमध्ये कुठल्याही एक्झामसाठी फॉर्म भरला असेल, तरी सुद्धा तुम्हाला हा प्रश्न नेहमी विचारला जातो. ठीक आहे. चला, जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. बघा, इंडोसल्फान हे खालीलपैकी काय आहे? इंडोसल्फान कशासाठी वापरलं जातं बरं? इंडोसल्फान काय आहे? कवकनाशक आहे, बुरशीनाशक आहे, कीटाणुनाशक आहे की स्फुदरयुक्त आहे? याला आता आपल्याकडे मान्यता नाही बरं, बॅन झालेलं आहे भारतामध्ये हे. कारण हे इतकं डेंजर तीव्र होतं. तर काय आहे, पहिले तुम्ही त्याचा आन्सर विचार करा थोडंफार आणि आन्सर कमेंटमध्ये देत चला. तुमच्या कमेंट आम्ही बघतो. ठीक आहे. आणि काही अडी-अडचण असेल, एखाद्या प्रश्नामध्ये काही प्रॉब्लेम वाटला असेल तुम्हाला किंवा तुम्हाला कुठल्या टॉपिकचे प्रश्न अवघड जात असतील, तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगायचे. आपण ते सुद्धा प्रश्न घेणार आहोत. ठीक आहे. तर इंडोसल्फॉन एक कीटाणुनाशक आहे. तर हे काय केलं जायचं, पिकांवरती ना मारलं जायचं, याची फवारणी व्हायची. बट त्याच्याने ना जे पीक आहेत ना आपले, तर त्यालाही नुकसान होत होतं. आणि हे इतकं तीव्र आहे, की नंतर त्या पिकांवरती त्याचा प्रादुर्भाव झाल्याने आता आपण काय करणार, ते पीक घेणार, बाजारात विकणार आणि ते खाल्लं जाणार. मग त्याच्यामुळे बाकी लोकांनाही याचा आजार होऊ शकला असता. त्याच्यामुळे खूप जास्त विषारी असल्या कारणाने याला बॅन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. हा प्रश्न सुद्धा तुमचा पी-वाय-क्यू प्रश्नामधून आलेला आहे. तुम्हाला येऊ शकतो हा प्रश्न. इम्पोर्टंट क्वेशन आहे. ठीक आहे. याला स्टार मार्क करून ठेवा. पुढचा प्रश्न बघा, ऊर्जेच्या क्रमवार संक्रमणाला काय म्हणतात बरं? ऊर्जेच्या क्रमवार संक्रमणाला म्हणजे ऊर्जा काय झाली, एकाकडनं दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडनं तिसऱ्याकडे. जसं आपण बोलतो ना, पहिला स्तर, दुसरा स्तर, तिसरा स्तर. ऊर्जेचा पिरॅमिड हा उलटा आहे. सरळ आहे का? का उलटा आहे? बघा, पहिल्या स्तरावर कोण येतं? जे प्रोड्युसर आहे. दुसऱ्या स्तरावर कोण येतं? जे शाकाहारी आहे. बरोबर? म्हणजे ते प्रथम कन्झ्युमर झाले, प्रथम ग्राहक झाले. तिसऱ्या स्तरावर कोण येतं? जे शाकाहारींना खातात ते. मग चौथा स्तर, मग पाचवा स्तर. अशा पद्धतीने ऊर्जेचा पिरॅमिड जातो की नाही? मग अन्न साखळी, पोषण पातळी, परिसंस्था याला काय म्हणणार आपण? ऊर्जेच्या क्रमवार संक्रमणाला आपण म्हणणार अन्न साखळी. पोषण पातळी नाही, अन्न साखळी याला आपण म्हणणार आहोत. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं बघा, पहिल्या लेव्हलवरती ना सगळे कोण असतात? प्रोड्युसर असतात. सगळे कोण असतात? प्रोड्युसर. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? उत्पादक. सगळे वनस्पती याच्यात येतात. त्याच्यानंतर दुसऱ्या स्तरावरती कोण येतात? प्राथमिक ग्राहक. नंतर येतात द्वितीय ग्राहक. नंतर येतात तृतीय ग्राहक. आपण हर्बिव्होरस, ओमनिव्होरस, कार्निव्होरस बोलतो की नाही? त्या पद्धतीने. म्हणजे हा उलट्या दिशेने जातो ऊर्जेचा पिरॅमिड. हा पहिला स्तर, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. तर ह्या प्रत्येक स्तरामध्ये ना जी ऊर्जा आहे ना, ही 10% ट्रान्सफर होत असते. किती टक्के ट्रान्सफर होते? म्हणजे याच्यातून ऊर्जा 10% ट्रान्सफर होईल. त्याच्यानंतर दुसऱ्या स्तरावरनं तिसऱ्या स्तरावर जाताना पुन्हा याच्यातली 10% ऊर्जा ट्रान्सफर होईल. हे प्रश्न पेपरला येतील, की ऊर्जेच्या क्रमानुसार जेव्हा पहिल्यापासून दुसऱ्याकडे ते अन्न जातं, तेव्हा किती ऊर्जा जाते? तर 10% ऊर्जा जाते. हे सुद्धा महत्वाचं आहे. तुम्हाला पेपरला येण्याची दाट शक्यता आहे हे. ठीक आहे. याला आपण अन्न साखळी म्हणणार आहोत. पर्याय नंबर दुसरा योग्य. ठीक आहे. पुढच्या प्रश्नावर जाऊया. बघा, डॅश डॅश हा विनाशी ऊर्जा साधनाचा प्रकार आहे. विनाशी ऊर्जा म्हणजे ती विनाश घडवून आणते. आपल्यासाठी चांगली आहे का? नाही. कशी ऊर्जा आहे? विनाशी ऊर्जा आहे. काय आन्सर येईल? सांगा. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, तरंग ऊर्जा, अणुऊर्जा. अणुऊर्जा सगळ्यात विनाशकारी आहे. बरोबर आहे. याचं एक्सप्लेनेशन द्यायची गरज आहे का तुम्हाला? पवन ऊर्जा, तरंग ऊर्जा आणि सौर ऊर्जा हे आपल्याला विनाश नाही देत. ह्याच्याने आपल्या काही गोष्टी करण्यासाठी किंवा जे काही आपण कामे करत आहोत, त्यामध्ये याचा यूज आपण पुरेपूर करतो. अणुऊर्जेचा करू शकतो का? नाही. ठीक आहे. मग विनाशीय ऊर्जेमध्ये कोण जातं? अणुऊर्जा. पर्याय नंबर चौथा योग्य. फक्त सेशन बघायचं नाहीये, की बस सेशन चालू आहे, लेक्चर चालू आहे आणि आम्ही फक्त बघतोय, त्याला ना लाईक आहे ना काय आहे ना काय.
ठीक आहे. तर सेशनला लाईक पण करायचंय, सेशनच्या लिंकला शेअर पण करायचंय आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सरळ सेवा भरतीचं बेस्ट YouTube चॅनल म्हणजे टिकर मराठी सरळ सेवा भरती असणार आहे. सो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपल्या ह्या चॅनलवरती तुम्हाला सगळे लेक्चर मिळणार आहेत. सगळ्या विषयांचे एकदम डीप नॉलेज तुम्हाला यामधून मिळणार आहे. कन्सेप्टनुसार पॅटर्न जे चेंज झालाय त्यानुसार प्रश्नोत्तरे तुमची इथे होणार आहे. ठीक आहे. चला जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रश्नावर. बघा, जीवनसत्वाच्या अभावामुळे जीभ लाल होते, त्वचा पूर्ण अशी कोरडी टाइप, रखरखीत टाइप होते. काय कुठलं जीवनसत्व आहे हे थोडंसं स्वरूप बदललं गेलं की नाही. हेच जर पोलीस भरतीला असलं असतं तर डायरेक्ट तुम्हाला एक वेगळा सेंटेन्स दिसलं असतं. ठीक आहे ना, वेगळा प्रकार दिसला असता. तर इथे काय सांगितलंय की कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे जीभ लाल होते, त्वचा एकदम अशी रुखी सुखी झालेली, कोरडी कोरडी झालेली दिसते. ब, अ, क की ई? काय आन्सर येऊ शकतं इथे? कितवा पर्याय बरोबर येईल? पर्याय नंबर पहिला इथे बरोबर येईल. बी जे विटामिन आहे ना, आता बी विटामिन एक नाहीये. थायमिन आहे, नियासिन आहे, राइबोफ्लेविन आहे, एस्कॉर्बिक ऍसिड, एस्कॉर्बिक ऍसिड नाही, एक मिनिट. बी12 ला आपण काय म्हणतो, सायनोकोबाल्मिन आहे. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीचे 8 विटामिनचा इथे ग्रुप आहे. फॉलिक ऍसिड वगैरे याच्यामध्ये जातात. तर मग हे जे बी विटामिन आहे ह्याची कमतरता जर तुम्हाला निर्माण झाली तर जे बी विटामिन काम करतं, ज्याला नीट ठेवण्याचं काम करतं, त्या सगळ्या गोष्टी खराब होतील होतील की नाही. त्याच्यामुळे जीभ लाल पडणे, त्वचा आपली कोरडी होणे हे सगळे आजार त्याच्याने होऊ शकतात. पेलेग्रा ॲनेमिया, आरबीसीस तयार व्हायला अडथळा येणे हे सगळं याच्यामुळे होतं. ठीक आहे. म्हणून बी विटामिन आपल्याला गरजेचे आहे. ए विटामिन, क आणि हे पण गरजेचं आहे, पण बी विटामिन पण आपल्याला गरजेचं आहे. सगळेच विटामिन, सगळेच जीवनसत्व आपल्याला कमी प्रमाणात लागतात, पण ते आपल्या शरीरासाठी खूप जास्त ऊर्जा देतात किंवा ऊर्जा देण्यापेक्षा खूप जास्त महत्त्वाचे घटक म्हणून आपल्या शरीरामध्ये काम करत असतात. एखादं जरी विटामिन कमी झालं तर लगेच तुम्हाला काहीतरी डिफिशियन्सी होऊन आजारी तुम्ही पडतात. ठीक आहे. याच्यासाठी पोषण आहार घ्यायचा आहे. पुढचा प्रश्न, डाळी, पालेभाज्या, दूध यातून डॅश डॅश जीवनसत्वे मिळते. ठीक आहे. डाळ, पालेभाज्या आणि दूध याच्यामधून आपल्याला कुठलं जीवनसत्व मिळतं बरं? अ, क, ड की ब? डाळीमध्ये पण असतं, भाज्यांमध्ये पण असतं, दुधामध्ये पण असतं. कोणतं जीवनसत्व आहे? ब. ठीक आहे. बी विटामिन सगळ्यात जास्त डाळीतूनच मिळतं. आता बघा जसं की तुम्हाला याच्यातून मिळेल गाजर, बीट, सलाड, पालेभाज्यातून पण मिळेल. सगळ्यात मुख्य स्रोत काय आहे जीवनसत्व अ तर गाजर आहे. ठीक आहे. त्याच्यातून सगळ्यात जास्त तुम्हाला विटामिन ए मिळेल. तसाच जर तुम्हाला डाळीमधून जर तुम्ही विचार केला तर ब जीवनसत्व जास्त प्रमाणात तुम्हाला मिळतं. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असणार आहे. पुढचा प्रश्न बघा काय दिलाय. बघा, खालीलपैकी कोणती क्रिया प्रतिक्षिप्त क्रिया नाहीये? मीन्स प्रतिक्षिप्त नाहीये. प्रतिक्षिप्तचा अर्थ काय असतो? सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचंय. जितकेही प्रेझेंट आहे प्रत्येकाने सेशनला लाईक करून घ्यायचंय. तुमच्या लाईकची संख्या असली पाहिजे तरच लेक्चर कंटिन्यू होतील. प्रतिक्षिप्त क्रिया नाहीये. चिंच बघताच तोंडाला पाणी सुटते. ठीक आहे. परीक्षा आली की भीती वाटू लागते. पेटता फटाका पाहताच कानावर लगेच हात जातो. ठीक आहे. सुई टोचली की आई गं उद्गार निघतो. प्रतिक्षिप्त कोणती नाहीये? पर्याय नंबर तिसरा. मग तुम्ही म्हणाल मॅडम का बरं? पर्याय नंबर तिसरा का दिला? कारण सॉरी, पर्याय नंबर दुसरा हा नाही हां. पर्याय नंबर दुसरा. मग पर्याय नंबर दुसरा का दिला मी? परीक्षा आल्यानंतर भीती वाटू लागते. आपल्याला माहिती असतं की परीक्षा येणार आहे बाबा आता. मग परीक्षा जवळ-जवळ येत जाते तशी भीती आपली वाढत-वाढत जाते. तर ही लगेच रिफ्लेक्स क्रिया आहे का तुमची? नाहीये. पण तेच चिंच बघितलं, की चिंच बघितल्यानंतर लगेच आपल्या मेंदूकडे त्याचा काय जातो सिग्नल जातो. इम्पल्स लगेच ट्रान्सफर होतात आणि मग आपल्याला ते ॲपेटाईट जागृत होतं आपलं. म्हणजे आपल्याला ते खाण्याची इच्छा होते. म्हणजे ही लगेच रिफ्लेक्स क्रिया आहे ना तुमची, म्हणजे लगेच होणारी क्रिया म्हणजे प्रतिक्षिप्त. जसं की फटाका बघितला तुम्ही पेटतोय, लगेच तुम्ही हात ठेवणार कानावर. हळू-हळू तुम्हाला वाटणार, मग हळू-हळू थोडी-थोडी भीती वाटत जाणार, असं नाही. ती लगेच होणारी क्रिया आहे. की फटाका बघितला, की लगेच ब्रेनकडे काय होतं, इम्पल्स ट्रान्सफर होतात. इम्पल्स ट्रान्सफर झाले का मेंदू त्याच्यावरती लगेच काय होतो, आपली प्रतिक्रिया देतो. बरोबर की नाही? त्याच्यानंतर सुई टोचली, की "आई गं!" असा उद्गार निघतो. की सुई टोचलीच तुम्हाला, की लगेच तुमचा उद्गार निघतो बाहेर, "आई गं! आई गं!" असं. वाटतं ना तुम्हाला, की बापरे! मला एवढं सुई टोचली, हे झालं, ते झालं. कधी वाटेल तुम्हाला? जेव्हा ती टोचेल तेव्हा. टोच
सुई टोचल्याच्या नंतर खूप वेळाने वाटेल का? नाही. तर प्रतिक्षिप्त क्रिया कुठली नाहीये, तर परीक्षा आली की भीती वाटू लागते. ही क्रिया प्रतिक्षिप्त क्रिया नाहीये. ठीक आहे? हे खूप विचार करून भीती वाटते. अभ्यास चांगला आहे मग नाही पण वाटणार. ही अशी टाइपची क्रिया आहे. ठीक आहे? चला. पुढचा प्रश्न. अणूंचे सर्वप्रथम भेदन करणारा माणूस म्हणून डॅश डॅशचे वर्णन करता येईल. अणूंना भेदणारा प्लम पुडिंग मॉडेल किंवा कलिंगडासारखे पूर्ण अणूची रचना आहे असं सांगणारे शास्त्रज्ञ कोण होते? पटापट आन्सर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सगळ्यांनी सेशनला लाईक करून घ्यायचंय. सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त नेहमीच सांगते मी आपल्या सगळ्या फ्रेंडकडे शेअर करून घ्या. काय आन्सर येईल? जॉन डाल्टन, डेमोक्रिस्ट, कणाद की जॉन थॉम्सन? काय आन्सर येणार आहे? जे जे थॉम्सन. पर्याय नंबर चौथा योग्य. बघा, जे जे थॉम्सन ह्यांना 1904 मध्ये याच्याबद्दल काय दिलं होतं, की ह्यांनी हा शोध लावलेला आहे. आता शोध कसा लावला बघा पहिले. अणू जे आहेत ना, अणूंना प्रसिद्ध सिद्धांत जॉन डाल्टनचा आहे, बरोबर? पण त्याच्या अगोदर जसं की कणाद महर्षी होते, डेमोक्रिस्ट होते, है ना? तर हे जे शास्त्रज्ञ होते ह्यांनी पण अणूंवर शोध लावला होता. पण जसं की अणू जो कसा आहे कडक आहे. एकतर कडक आहे, दुसरं म्हणजे भरीव गोळा आहे. कडक पण आहे आणि भरीव पण आहे. मग आता हा कडक पण आहे आणि भरीव पण आहे म्हणून जे जे थॉम्सननी काय केलं अणूंच्या मध्येच अभ्यास केला, की नक्की ह्याच्यामध्ये काहीतरी असेल जे तुम्हाला मी आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा शिकवलेलं आहे. मग त्याच्यानंतर जेव्हा पण त्यांनी याचा अभ्यास केला, तर त्यांना तिथे दिसले इलेक्ट्रॉन. तर सगळ्यात पहिले जे जे थॉम्सन यांनी काय सांगितलं होतं माहितीये, की इलेक्ट्रॉन हे केंद्रकामध्ये आहे. पण नंतर नील बोरने ते पुसून काढलं. बरोबर? ते काय बोलले रुदरफोर्ड काय बोलले, की हे जे आहे इलेक्ट्रॉन हे केंद्रकामध्ये नाहीये. इलेक्ट्रॉन आहे अणूंमध्ये, पण ते केंद्रकाच्या बाहेरील ही जी कक्षा आहे त्याच्यात परिभ्रमण करताय आणि केंद्रकामध्ये फक्त प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे. हे नंतर शोध लावला. पण तरी सुद्धा सगळ्यात आधी त्याच्यामध्ये अभ्यास करणारा कोण होता? जे जे थॉम्सनच होते की नाही? मग जे जे थॉम्सन यांनी सगळ्यात आधी अणूंना भेदलं म्हणून अणूंना भेदणारा पहिला मनुष्य म्हणून त्यांची ओळख झाली. जॉन डाल्टन यांचा काय आहे? प्रसिद्ध अणु सिद्धांत. प्रसिद्ध अणु सिद्धांत मांडणारे हे शास्त्रज्ञ होते. डेमोक्रिस्ट यांनी अणूंना सॉरी ॲटमॉस नाव दिलं. ॲटमॉस परमाणूचं नाव कणाद यांनी दिले. कणाद यांनी परमाणू म्हणजे काय गॉड पार्टिकल नाव दिलं आणि ॲटमॉस हे डेमोक्रिस्ट यांनी नाव दिलं. जॉन डाल्टन यांचा अणु सिद्धांत होता ज्याच्यात त्यांनी सांगितलं की अणु एक लहान गोष्ट आहे, एकदम लहान पदार्थ आहे. पदार्थ तयार करणारा लहान कण आहे. त्या कणाला तुम्ही पुन्हा विभाजन करू शकत नाही. कुठल्याही रासायनिक अभिक्रियेने सुद्धा तुम्ही त्याला विभाजू शकत नाही आणि हा एक कडक आणि भरीव गोळा आहे असं सांगणारे आपले जॉन डाल्टन होते. ठीक आहे. हा प्रश्न एकच आहे पण ह्याच्यामध्ये तुम्हाला मी 3 ते 4 प्रश्न सॉल्व्ह करून दिले. जे हुशार विद्यार्थी असतील त्यांनी आतापर्यंत हे लिहिलं पण असेल. कुठलंही लेक्चर करत असताना मग ते कुठल्याही विषयाचं लेक्चर असेल तर पेपर, पेन्सिल घेऊन बसा आणि हे आम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही जेव्हा पेपर, पेन्सिल घेऊन बसतात ना तेव्हाच तुम्हाला गोष्टी कळतात, क्लिअर होतात. ठीक आहे. तर तुम्हाला समजलं असणार आहे, तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. सगळ्यांनी सेशन लाईक करून घ्या चला पटापट फास्ट. ठीक आहे. सेशन लाईक करून सेशनच्या लिंकला शेअर करून घ्या पटपट. पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असे नाव कोणी दिले? तरल द्रव्य. ठीक आहे. पेशीतील जे तरल द्रव्य होता त्याला प्रद्रव्य नाव देणारे शास्त्रज्ञ कोण होते सांगा? जोहन फुल्किंजे, रॉबर्ट ब्राउन, ल्युवेन हॉक आणि रॉबर्ट हुक याच्यापैकी कोण आहे जे प्रद्रव्य ज्याला नाव दिलं किंवा त्याला जीवद्रव्य म्हणतात ऍक्च्युली. जीवद्रव्य मीन्स प्रोटोप्लाझम. हे नाव देणारे शास्त्रज्ञ कोण होते? काय येईल आपलं आन्सर? पुरकिंजे. पर्याय नंबर पहिला योग्य. रॉबर्ट ब्राउन यांनी केंद्रकाचा शोध लावलेला आहे. पेशीतील केंद्रक शोधलं. ल्युएन हॉक यांनी काय शोधलेली आहे? जिवंत पेशी शोधलेली आहे. तेच रॉबर्ट हुक यांनी पेशी शोधलेली आहे. पेशीचा शोध लावलेला आहे. ठीक आहे. बघा तुम्हाला सामान्य विज्ञानाचे अशा टाईपचे प्रश्न विचारले जातात आपल्या सरळ सेवेमध्ये. कुठल्याही एक्झाम मध्ये आरोग्य विभागाचे प्रश्न थोडेफार वेगळे असतात जे की आपण घेणार आहोत. ठीक आहे. तुम्ही सेशनला पटकन शेअर करायचंय, लाईक करायचंय. तुम्ही कमेंट करा. कमेंटमध्ये काही टॉपिक्स असतील किंवा तुम्हाला जे क्वेशन आन्सर हवे असतील किंवा तुम्ही कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरणार आहात ते जरी सांगितलं तरी त्याच्या हिशोबाने आपण प्रश्न नक्कीच घेणार आहोत. ठीक आहे. तर बघा सगळ्यात आधी जाणून घ्या की पेशीमध्ये केंद्रक आहे. आपल्याला माहिती त्या केंद्रकाला कोणी शोधलं? रॉबर्ट ब्राउन यांनी 1831 मध्ये शोधलंय बघा.
ठीक आहे. ही पेशी आहे. ठीक आहे. आता पेशी आणि केंद्रक याच्यामधला जो द्राव आहे, याला म्हटलं गेलं पेशीद्रव्य. याला काय म्हटलं गेलं? पेशीद्रव्य म्हणजे सायटोप्लाझम. काय म्हटलं याला? सायटोप्लाझम म्हटलं. केंद्रक द्रव्याला आपण काय म्हटलं? न्यूक्लिओप्लाझम. काय म्हटलं गेलं? न्यूक्लिओप्लाझम. ओके. मग आता आपल्याला केंद्रक द्रव्य आणि पेशीद्रव्य यांना एकंदरीत नाव द्यायचं आहे. ठीक आहे. यांना एकच नाव द्यायचं असेल तर आपण ह्याला म्हणतो जीवद्रव्य. काय म्हणतो बाळांनो याला? जीवद्रव्य मीन्स प्रोटोप्लाझम. आणि हे जीवद्रव्य नाव देणारे ते तुम्ही काय घ्या? जीवद्रव्य. म्हणजे हे जीवद्रव्य नाव देणारे शास्त्रज्ञ होते जोहानिस पुर्किनचे. ठीक आहे. आय होप तुम्हाला खूप छान पद्धतीने आजचं लेक्चर पण समजलं आहे. ठीक आहे. चला पुढे प्रश्न आहेत अजून. ठीक आहे. चला जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावरती. बघा, कोणत्या अवस्थेमध्ये रेणूंचे विसरण होते? विसरण होते सगळ्यात जास्त. कुठली अवस्था असेल ती? स्थायू आहे, द्रव आहे, वायू आहे. विसरण होणे म्हणजे काय? विसरण होणे म्हणजे काय? स्प्रेड होत आहे, स्प्रेड. ठीक आहे. कोणत्या अवस्थेमध्ये होते? कोणत्या अवस्थेमध्ये रेणूंचे विसरण होते? काय आन्सर येऊ शकतं इथे? याचा आन्सर तुम्ही मला कमेंटद्वारे द्या. कारण तुम्हाला मी एक हिंट इथे देणार आहे, जेणेकरून तुम्हालाही त्याचा आन्सर देता यावं म्हणून. कारण हा सोपा प्रश्न आहे. याचं तुम्ही खरंच थोडंसं डोकं लावा. याच्यावरती प्रश्न येईल तुम्हाला. ठीक आहे. सगळ्यात आधी जाणून घ्या द्रव्याची अवस्था. द्रव्याची अवस्था हे आपलं चॅप्टर आहे. तर बघा, जेव्हा स्थायू मीडियम असेल ना, तर स्थायू मधले जे कण असतात ना, हे एकमेकांना एकदम घट्ट असतात. ठीक आहे. म्हणजे ह्यांच्यामध्ये ना खूप जास्त इंट्रामोलिक्युलर फोर्स असतो. ठीक आहे. तुम्ही त्याला दाबलं, प्रेस केलं तरी पण त्याचा आकार बदलणार नाही. स्थायू आहे. म्हणजे इंट्रामोलिक्युलर फोर्स खूप जास्त आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही द्रव्य घ्या. ठीक आहे. मग द्रव्यामध्ये काय राहतील? हे जे कण आहेत, द्रव्यातील जे कण आहेत ना, ते थोडेसे असे असतील. म्हणजे ह्यांच्यामध्ये ह्यांच्यासारखा इंट्रामोलिक्युलर फोर्स आहे का? समजा हे काय झाले आपले स्थायू झाले. हे झालं द्रव्य. आणि आता आपण घेऊया वायू. ठीक आहे. तर वायूचे कण बघा कसे असतील. ओके. म्हणजे वायूचे कण बघा कसे आहे याच्यापैकी. म्हणजे इंट्रामोलिक्युलर फोर्स कोणात जास्त कोणात कमी कळला. मग सगळ्यात जास्त विसरण जे आहे ते कोणत्या कणांचं होतंय? हे मला प्रत्येकाचं आन्सर पाहिजे कमेंटमध्ये. ठीक आहे. तुम्ही जर लेक्चर करत असाल आणि सिरियसली तुम्हाला अभ्यास करायचा असेल, तर नक्कीच तुम्ही याचा अभ्यास करा आणि ह्याच्यावरती मला आन्सर करायचंय. तुमचे कमेंट आम्ही बघतो. नेक्स्ट लेक्चरमध्ये तुमचं नावं पण घेतले जातील, की कोणी-कोणी याचं आन्सर केलेलं आहे. ठीक आहे. चला. पुढचा प्रश्न बघा काय दिलाय? ध्वनी प्रसारणासाठी डॅश डॅश आवश्यकता आहे. ध्वनीचं प्रसारण आता मला करायचंय. ठीक आहे. मला आता ध्वनी प्रसारण करायचं आहे. तर मग काय होईल सांगा? स्थायू माध्यम, द्रव माध्यम, वायू माध्यम यापैकी नाही. कोणत्या माध्यमातून ध्वनी प्रसारणाची आवश्यकता असते? ध्वनीचं प्रसारण सगळ्यात जास्त कोणत्या माध्यमातून होतं? स्थायू माध्यमातून होतं. ध्वनी प्रसारणासाठी माध्यमांची गरज असतेच असते. पण सगळ्यात जास्त जो ध्वनी आहे, तो स्थायू माध्यमातून प्रसारित होत असतो. खूप जास्त. द्रव आणि वायूमध्ये एवढा नाही होत. आणि जर तुम्हाला असं वाटलं, की ध्वनी कुठून प्रसारित होत नाही मॅडम, तर तो निर्वात पोकळीतून कधीच प्रसारित होत नाही. म्हणजे व्हॅक्यूम मधून तो कधीही जात नाही. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. चला. पुढचा प्रश्न बघा. वर्णलौके, फुले व फळे यांना डॅश डॅश प्राप्त करून देतात. वर्णलौके आणि अवर्णलौके हे वनस्पतींमध्ये जातं. ठीक आहे. वनस्पतींमध्ये वर्णलौके आहे, लिकोप्लास्ट आपण त्याला म्हणतो. काही अवर्णलौके असतात. ठीक आहे. मग हे काय काम करतील बरं? काय काम नेमकं यांचं असतं? आकार, रंग, सुवास वरील पैकी सर्व. वर्णलौके फळांना सुवास देतात का? त्यांचा छान छान असा स्मेल येतो, तो त्याच्यामुळे येतो का? त्यांना ते आकार देतात, की त्यांना ते रंग देतात बरं? काय येऊ शकतं याचं आन्सर? प्रत्येकाने सेशनच्या लिंकला शेअर करा बरं पटापट आणि जेवढेही प्रेझेंट आहे लाईक पाहिजे तुमचे. आन्सर काय येणार आहे? रंग. ठीक आहे. म्हणजे वर्णलौके काय करतात? फुलांना, फळांना काय देतात? रंग देतात. ठीक आहे. रंग देण्यासाठी ते वर्णलौके त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. अवर्णलौके पण असतात. काही-काहींना रंग नसतो. ते अवर्णलौके असतात ना, तर ते झाडामध्ये ना त्यांचं जे फ्रूट असतं
फूड असतं, फ्रूट नाही. ज्यांचं जे फूड आहे त्याला स्टोअर करायला पण मदत करतात. पण जे वर्णलौकी आहे ते रंग देण्याचं काम करत असतात. सो पर्याय नंबर दुसरा योग्य. आय होप तुम्हाला खूप छान पद्धतीने आजचं लेक्चर समजलं असणार आहे. पुन्हा भेटूया नवीन प्रश्नासोबत. सरळ सेवा भरतीमध्ये येणाऱ्या सगळ्या पदांसाठीच आपलं हे लेक्चर असणार आहे. सामान्य विज्ञानाचे आपण सगळे टाइपचे प्रश्न इथे घेणार आहोत. तुम्हाला कुठला टॉपिक अवघड जात असेल, कुठल्या टॉपिकचे प्रश्न उत्तरे हवे असतील ते तुम्ही सांगायचं आहे. आपण ते नक्कीच घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. लेक्चर आवडल्यास लाईक करायचं आहे. लेक्चरच्या लिंकला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या फ्रेंडकडे पटापट शेअर करून घ्या. कारण असे लेक्चर तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाहीयेत. ठीक आहे. आपलं ॲप सुद्धा आहे. ॲपला डाउनलोड करा. ॲप तुम्ही प्ले स्टोअरमध्ये जाऊन डायरेक्ट डाउनलोड करू शकतात. तिथे तुम्हाला सगळे हे स्टडी मटेरियल मिळतील. ठीक आहे. तर भेटूया पुन्हा. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.